मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले। टीकाकारांवर बोलताना भाजपचे बबनराव लोणीकर परळले। अंगावरचे कपडे पायातले बूटही भाजपमुळेच मिळाल्याची मगरुरीची भाषा। बबनराव लोणीकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। लोणीकरांनी माफी मागावी, अन्यथा कोणत्याच गावात फिरू देणार नाही। हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारच माळेगाव कारखान्याचे नवे चेअरमन। 21 पैकी 20 जागांवर बाजी। चंद्रराव तावरे यांची एकाकी झुंज, तर शरद पवार पॅनेलचा सुपडा साथ। धनशक्तीचा चमत्कार म्हणजे निवडणुकीचा निकाल। माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना 10,000ची पाकिटं वाटली। पुणे जिल्हा बँक उघडे ठेवून पैशांचं वाटप। रंजन तावरेंचा गंभीर आरोप। मशिदीवरील भोंग्यांचा वाद अजित पवारांच्या दरबारी। किरीट सोमय्यांनी मशिदीत जायला नको। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सोमय्या जबाबदार। बैठकीत अजित पवारांची तंबी। संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला दांडी। दादांनी बोलावून देखील संग्राम जगताप यांची बैठकीला दांडी। संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजी। रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री अदिती तटकरे। पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान अनिकेत तटकरेंचं वक्तव्य। वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं व्यर्थ आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं स्टेटस चर्चेत। मंत्री हसन मुश्रीफांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा। आर्थिक फसवणुकीच्या आरोपातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश। कोल्हापुरातील मुरगुड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पुरावे सापडले नाहीत। विधानसभेच्या 76 लाख मतांचं गौडबंगाल झाल्याचा निवडणूक आयोगावर आरोप। मुंबई हायकोर्टानं प्रकाश आंबेडकरांची याचिका फेटाळली। कोर्टाचा दिवस वाया घालवल्याचा ठपका। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 10% आणि टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार। फडणवीसांची वीज ग्राहकांसाठी आनंद वार्ता। घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनाही फायदा होणार। देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला 50 वर्ष पूर्ण। आणीबाणीनं अनेक कुटुंब दुहस्त केली। नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित भारतात देखील हुकुमशाही असती। फडणवीसांचा वृत्तपत्रात विशेष लेख। आता पुन्हा सावध राहण्याचा काळ। अघोषित आणीबाणी आलेली आहे। सरकारच्या विरोधात बातमी चालवल्यास संबंधितांना फोन येतात। शरद पवारांची टीका। वाढवणमध्ये जेएनपीटीकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध। एकाच जिद्द वाढवण बंदर रद्द अशी घोषणाबाजी करत स्थानिक आक्रमक। पुणे मेट्रो 2 रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी विस्ताराला 3,626 कोटी मंजूर। फडणवीसांकडून ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार। मार्ग 4 वर्षात पूर्ण केला जाणार असल्याची माहिती। 2026 पासून 10वीच्या सीबीएसई बोर्डाची 2 वेळा परीक्षा होणार। फेब्रुवारी आणि मे महिन्यामध्ये परीक्षा पार पडणार। पहिला टप्पा अनिवार्य तर दुसरा टप्पा पर्यायी असणार। जास्त गुण अंतिम निकालात ग्राह्य धरणार। नागपुरात मुसळधार पावसामुळे हसनबाग परिसरामध्ये 1 फुटापर्यंत पाणी। नंदनवन कॉलनीमधील घरांमध्ये देखील पाणी शिरलं। नागरिकांची तारांबा, रस्ते जलमय। अलमट्टी आणि हिप्परगी धरणावर आता सांगलीच्या पाटबंधारे विभागाचा वॉच। दोन्ही धरणांवर 8 अधिकाऱ्यांची नियुक्ती। पाणीसाठा आणि विसर्गाची माहिती अधिकारी पाटबंधारे खात्याला देणार। महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधून विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज। हिमाचल प्रदेशच्या कुलूमध्ये मोठा पूर। सैज घाटामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे भीषण स्थिती। अनेक घरं, गाड्या पाण्याखाली। अमेरिका आणि इराणचे अधिकारी पुढच्या आठवड्यात चर्चा करणार। इस्रायल आणि इराणमधील शस्त्रसंधी दीर्घकाळ टिकण्याबाबत साशंकता। चर्चेदरम्यान कोणत्या करारावर स्वाक्षरी होणार का याकडे लक्ष। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।